नमस्कार मंडळी, आज आपण बघूयात मसूर डाळ। त्यासाठी मी मसूर डाळ 5 ते 10 मिनिटं भिजवून घेतली आहे। त्याचबरोबर थोडा कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। मसूर डाळ धुवून त्यातलं पाणी निथळून टाकू। एका टोपामध्ये तेल गरम करून घेत आहे आणि यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा घालूयात आणि लाल होईपर्यंत परतून घेऊयात। तसेच यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊ आणि परतून घेऊयात। ही डाळ खूप झटपट बनते आणि खायलाही अतिशय पौष्टिक आहे। आपण यामध्ये थोडंसं राई टाकून घेऊयात। राई तडतडल्यानंतर यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊयात आणि तसे मालवणी मसाला टाकून घेऊयात। वरण डाळीला पर्याय म्हणून ही डाळ तुम्ही नक्की करू शकता। हे मसाले चांगले परतून घेऊ आणि आता आपल्याला यामध्ये मालवणी वाटण टाकायचं आहे। हो, तेच मालवणी वाटप, ज्याची रेसिपी मी तुम्हाला आधी शेअर केलेली आहे। वाटण टाकल्यानंतर मसाला चांगला आता आपण यामध्ये डाळ शिजण्यासाठी पाणी टाकून घेऊयात। आणि आता शिजण्यासाठी आपल्याला डाळ टाकायची आहे। त्यासाठी मी डाळ दोनदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि त्यातलं पाणी निथळून टाकलेलं आहे। आणि आता आपण यामध्ये मीठ टाकत आहोत आणि डाळ चांगली शिजवून घेऊयात। अशा प्रकारे आपली मसूर डाळ रेडी आहे। तुम्ही बघू शकता किती झटपट अशी तयार झालेली आहे मसूर डाळ। आता यावर कोथिंबीर टाकून आपण गार्निश करू। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला ही डाळ नक्की आवडेल। आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविता नेरुरकर या चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा। थँक यू फॉर वॉचिंग।